हा संघ पॅक केलाय आणि त्यानंतर त्यांच्या समोर आपण जर विचार केला तर फोर्स फिटनेस वाशीगाव गोलंदाजी ट्रॅक वरती मागील कालच्या दिवसामध्ये ज्यांनी धुमाकूळ घातला, चांगली सुरुवात मात्र करून दिली आपल्या संघासाठी, तोच आपण जर विचार केला तर प्रकाश मूर्ती आरसीसी पेठचे काय ते चला इथं मात्र आपण जर विचार केला तर धर्मा कोळी सर इथं उपस्थित आहेत. सरील शरद यांचे वडील त्या गॅरोसाठी मात्र एक संधी आहे. 3 षटकार अगर मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन. एकदा जोरदार ताली जाऊन द्या मित्रांनो. मेगा फायनल. हो 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 काय फटका सजवलाय. खडे खडे लॉफ्टेडचा फटका. आउटफील्ड फास्ट आहे पण दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. रातो की कातिल ज्याला म्हटलं जातं तोच म्हणजे प्रकाश स्मृती आरसीसी पेठ. खरं तर फलंदाजी ट्रॅक वरती आपण जर विचार केला तर सचिन आणि योगेश उर्फ गॅरो आणि गोलंदाजी ट्रॅक वर सैबाज शेख. पहिल्या चेंडू मध्ये मात्र दुहेरी धावांनी मात्र अकाउंट केले ओपन. नाव आहे सचिन. मेगा फायनल कोण जिंकणार 2025 ची. ओ इथं मात्र हवाई हल्ला. खरं तर हव्यामध्ये फटका खेळलाय. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने मात्र खेळाडू तिथं सज्ज आहेत आणि सिंगल धाव मात्र काढली जाते. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. यस कोणच्या तर्फे ऋषी श्याम कोहली. अगर बॅक टू बॅक 2 विकेट अगर कुठल्याही गोलंदाजांनी आपण जर विचार केला तर प्रकाश स्मृती आरसीसी पेठच्या गोलंदाजांनी 2 चेंडूमध्ये 2 विकेट काढले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ओ इथं मात्र शॉट ऑफ द डे मिड विकेटच्या डोक्यावरनं आलाय दर्जेदार षटकार. टोको डीजे दीपक महेश्वरी दादानी सारा मार्ग हलवला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्ग हलवला. दीपक महेश्वरी दादानी सारा मार्ग हलवला. धन्यवाद डीजे. बघा जेव्हा या फलंदाजाची जेव्हा इंटरव्ह्यू घेतली गेली तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये थोडंसं अश्रू होतं, कारण त्यांनी काय स्टेटमेंट दिली या स्पर्धेमध्ये. खरं तर प्रोफेशनल क्रिकेट अगर कोणी दाखवलं असेल तर तो माझा परम मित्र शरद कोळी. खरं तर त्यांनी सांगितलं मला अगर मोठ्या प्लॅटफॉर्मचा क्रिकेट अगर कोणी शिकवलं असेल आणि मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये अगर कोणी संधी दिली असेल तर त्यांनी पहिलं नाव आवर्जून घेतलं शरद धर्मा कोळी यांचं. कारण पाटील इलेव्हन मध्ये बरेचसे मॅचेस त्यांनी खेळलेत आणि बरेचसे मॅचेस त्यांनी गाजवलेत. हो 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 काय फटका आहे. तर पहिल्या चेंडू मध्ये ताकद होती आणि दुसऱ्या चेंडू मध्ये नजाकत होती. पेठची एवन जोडी विशाल जोशी आणि बाबू जोशी विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. मी अगोदर सांगितले जसा मात्र सामना सुरू होईल या सामन्यामध्ये पैशांचा वर्षाव असणार आहे, पण त्या पैशासाठी तुम्हाला जी अनाउन्समेंट आहे त्या अनाउन्समेंटची अंमलबजावणी करावी लागणार आहे. हा 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 खरं तर गॅरो योगेश भगत एकविराई साई बाबांच्या पालखीला दादांचा योगदान. पालखीला दादांचा योगदान. पालखीला दादांचा. धावसंख्या झाली या 19 धावा. चला आता एक आपण सन्मान घेऊया. खरं तर आजच्या रात्रीला खरं तर एक गोड आवाज आपल्याला ऐकायला भेटला. पलसपे गाव अर्थातच पनवेल गावातला हा सुपुत्र खरं तर रायगड
असोसिएशनचे खरं तर सचिव म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आदरणीय दीपक पाटील सर, या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा एक छोटासा यथोचित मात्र सन्मान, या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आदरणीय दीपक महेश्वरी साहेब यांच्या शुभ हस्ते खरं तर कोळी कॅप आणि तदनंतर एक शॉल आणि तदनंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन मात्र तुमचा सन्मान मात्र केला जातोय। तदनंतर दुसरा आपण सन्मान घेऊया। खरं तर माहुल गावातले सुपुत्र आहेत, रेकॉर्ड त्यांच्या नावावरती कायम आहेत। जेव्हा ते मॅचेस खेळायचे तेव्हा 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहेत। या आपण सत्कार घेऊया। खरं तर आमचे गुरुवर्य हेमंत कोळी सर यांचा इथे एक छोटासा सन्मान होतोय। कोली वाड्यात दीपक दादांचं नाव लय हाय फेमस, हाय फेमस, नाव लय दादांचं हाय फेमस। दर्शनाला दादा घरोघरी जातल बा, आई गाव देवीच्या भंडाराला त्यांचं नेहमीच कार्य। दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय, दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय, दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय, दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय। तर फर्स्ट विकेट डाऊन, ज्या विकेटची मात्र नितांत आवश्यकता होती ते अर्थातच आरसीसी पेठ संघाने ते विकेट मिळवले। गॅरोला मात्र बाहेर काढले मैदानाच्या बाहेर आणि त्याचमुळे मोठा जल्लोष पाहायला मिळाला आरसीसी पेठ संघाचा। सुरुवात चांगली गेली होती खरं तर, त्याच्या पाठमधून आपण पाहिलं 2 षटकार 1 चौकार आणि आरसीसी पेठ संघाच्या समर्थकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाहीये। उधाण आले आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता, जल्लोष पाहायला मिळतोय, फुल एन्जॉयमेंट आहे आरसीसी पेठ संघाच्या समर्थकांची। ऋषी श्यामकोळी यांच्या वतीनं आरसीसी पेठ संघासाठी विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपयांचं पारितोषिक। क्या बात आहे। आणि विशाल जोशी आणि बाबू जोशी यांच्या वतीनं सुद्धा 3000 रुपयांचं पारितोषिक असेल, त्यामुळे 8000 रुपये मिळणार आहेत विकेट हॅट्रिक साठी। पहिलं षटक आपण पाहिलं, सैबाच्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं 19 धावा आल्या आणि त्याहीपेक्षा महत्वाचं जे होतं ते विकेट गॅरोची। जिशांच्या पहिल्याच चेंडूवर मात्र चौकार आलाय, टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 23 आकड्यावर। स्कोर चांगला आहे। पाठीमागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं सेमीफायनल मध्ये वाशीगाव संघानं असा स्कोर उभा केला होता जावळे संघाच्या विरोधामध्ये आणि जावळे संघ ते लक्ष्य पार करू शकला नव्हता। सुंदर असा लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, वाडे शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवला बॉलला, जाईल सीमारेषा पार, षटकार। दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय, दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय, दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय, दीपक महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय। चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल। ग्रामीणची मेगा फायनल, एका बाजूला फोर्स फिटनेस वाशीगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रकाश 11 प्रकाश स्मृती आरसीसी पेठ, दोनही तगडे संघ आहेत। एका बाजूला नवी मुंबई मधील वाशीगाव, दुसऱ्या बाजूला खारघर विभागामधील आरसीसी पेठ। आरसीसी पेठ संघ म्हटला की रात्रीच्या स्पर्धा जिंकणारा संघ म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाले। रातों के कातिल, नाईट किंग, नाईट चॅम्पियन अशी बरीचशी विशेषणं मात्र या संघाच्या बाबतीमध्ये सातत्यानं प्रत्येक
स्पर्धेमध्ये पाहायला ऐकायला मिळतात आपल्याला, परंतु समोर सुद्धा तेवढंच तगडं आव्हान आहे. फोर्स फिटनेस वाशीगाव, तुषारजी सावंत ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, पुढे सरसावत, फटका लॉफ केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, झेल टिपलाय बंटीनं आणि दुसरा धक्का दिलाय. आयोजक दीपक महेश्वरी, आयोजक दीपक महेश्वरी, आयोजक दीपक महेश्वरी, तांबे गावाला एंट्री त्यांची नेहमी होते लयच भारी. सलामीची जोडी फोडली जाते. सचिन सुद्धा मैदानाच्या बाहेर आलाय. सफलता मात्र मिळाली जीशानला. हे आरसीसी पेठ संघाचे समर्थक आहेत, फुल तयारीमध्ये आहेत. बँड बाजा बारात बँचो घेऊनच आलेत आज, त्यामुळे जल्लोष पाहायला मिळेल. नाईटची स्पर्धा म्हटली तर नेहमी ज्या ठिकाणी एंट्री असते आरसीसी पेठ संघ बक्षीस ठरलेलं असतं या संघाच्या बाबतीमध्ये, आणि मोठा सपोर्ट सुद्धा आहे खरं तर संपूर्ण गावामधून सुद्धा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. जिशान शेख ड्राईव्ह केला ऑन साईडला, नमित पकडे त्या ठिकाणी आहे. आणखीन एक झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का. मनीष कोहली, अरविंद भाई, कोहली साथीला दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. जिशान शेख ऑन हॅट्रिक नाव, आणि विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे तब्बल 8,000 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. या बॉलवर विकेट आली तर जिशानला 8,000 रुपये आणि 3,000 रुपयांचं पारितोषिक होतं विशाल जोशी आणि बाबू जोशी यांच्या वतीनं 3,000 आणि 5,000 रुपये. ऋषी श्याम कोळी यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. आणि आता मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. जिशान शेख पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 महत्वाचे धक्के दिलेत ते बाशीगाव संघाला. इट्स अ हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल. ओ, सगळ्यांच्या तोंडामधून एकच आवाज आला, सगळ्यांचे हात डोक्यावर गेले, कारण चान्स होती त्या ठिकाणी, परंतु ही संधी मात्र गमावली. जिशान मनातल्या मनात पुटपुटला असेल. आता मात्र जरा झेल होऊ शकला असता तर कदाचित 8,000 होतं बऱ्याच वेळेला. सेवा शेख त्या ठिकाणी होता, परंतु या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करत असताना यावेळेस मात्र चेंडू कळलाच नाही. जागेवरच कडे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु इकडे मात्र निर्धाव निघून गेला. एक चांगलं आणि यशस्वी षटक म्हणता येईल ते प्रकाश स्मृती आरसीसी पेठ संघाकडून 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुषार सामंत यांनी पुरस्कृत केलेला फोर्स फिटनेस वाशीगाव संघाची धावसंख्या 3 गडी बाद 30 धावा. वाशीगाव संघानं हा सामना जिंकला तर अक्षयजी भगत यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. बक्षिसांची खैरात झाली या मॅच मध्ये. दोनही बाजूनी तेवढीच बक्षिसं लावली गेलेत, कारण काही झालं तरी फायनल जिंकायची आहे. कारण उद्या जेव्हा सकाळी प्रश्न विचारला जाईल ट्रॉम्बे कोळीवाडा दीपकजी महेश्वरी साहेबांची फायनल कोणी मारली, तेव्हा फक्त एकच नाव येणार आहे, मग ते वाशीगाव आहे की आरसीसी पेठ आहे. विनेश कोळी विमल प्रोप्रायटर्स यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आरसीसी पेठ साठी.
आता टोटल झाले ते 13,000. किती ती पारितोषिक? पटकन एखादी एंट्री मात्र वसूल होते एक विकेट हॅट्रिक मुळे. प्रवेश फी कदाचित मॅचची स्पर्धेची वसूल होत असते. एवढी पारितोषिक खरं तर आपले चाहते या संघावर प्रेम करणारे सगळ्यांचे आपण आभार मानूयात. जाऊया पुढच्या षटकाकडे. अरबाजचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला, शफल क्रॉस झाला आणि काय दर्जेदार इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा पार. महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. महेश्वरी दादानी सारा मार्केट हलवलाय. महेश्वरी दादा भव्य स्वागत केले अरबाज शेखचं. पहिल्याच चेंडूवर मात्र चौकारा या ठिकाणी पाहायला मिळालाय. तो फलंदाज अजय याच्या बॅटमधून. सचिन, योगेश, नितीन चांगले फलंदाज बाद झालेत, परंतु तरी सुद्धा रन्स मात्र थांबू शकलेला नाहीये तो पेठ संघ. ओ तो विकेट क्लीन बोल्ड, दांडी गुल. अरबाजने त्रिफळा उडवलाय जयचा. आणखीन एक धक्का दिलाय तो वाशीगाव संघाला. आरसीसी पेठ संघाचे सगळे समर्थक बेभान होऊन खरं तर नृत्य करत असताना जशी जशी विकेट जाते तेव्हा तेव्हा मात्र जोरदार सेलिब्रेशन होतंय. परंतु खरं सेलिब्रेशन तेव्हाच होईल जेव्हा मात्र कोणता संघ फायनल जिंकेल. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं जरी विकेट्स गेले असल्या तरी स्कोर चांगला आहे. तो फोर्स फिटनेस वाशीगाव संघाचा. धावफलकावर 34 धावा आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करायचा आणि वाशीगाव संघाकडे सुद्धा तेवढेच ताकदीचे गोलंदाज आहेत. त्यामुळे उर्वरित चेंडूंमध्ये जर चांगल्या धावा आल्या तर नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना थोड्याशा अडचणी निर्माण होऊ शकतील. परंतु त्यासाठी मात्र अरबाज शेखचं हे षटक मात्र कशा पद्धतीने पूर्ण करणार. अरबाज शेख खरं तर गेले कित्येक वर्ष आरसीसी पेठ संघाचं बलस्थान आहे. कित्येक सामने या अरबाज शेखनं आजपर्यंत जिंकून दिलेत. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला टप्पा पडला आणि बॉल थोडासा उंच गेला होता आणि त्याचमुळे बंटी जोशीला हे सोपं झालं चौकार अडवणं. अन्यथा कठीण होतं. तिथून चेंडू जर प्रॉपर रीतीने उडला असता परंतु थोडीशी धूळ असावी तिथे. बॉल पडल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि वर गेला आणि त्यामुळं सोपं झालं. अन्यथा फ्लॅट गेला असता तर 4 रन मिळाले असत्या. धाव मिळाली ती फक्त 1 धावसंख्येनं. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 35-35. सन्माननीय त्या स्पर्धेचे प्रणेते दीपकजी महेश्वरी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी मैदानाच्या बाजूने करत प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना, कारण या प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावर उंचावून घेतलाय. बंटी जोशी आहे म्हणजे मिस्टेकच होणार नाहीये. अरबाजचं अनोखं सेलिब्रेशन, आरसीसी पेठ टीमच्या समर्थकांचा जल्लोष. आणखीन एक धक्का वाशीगाव संघाला. पोलीस बुद्धीनं काढले आयोजन दीपक महेश्वरी. आयोजन दीपक महेश्वरी. आयोजन दीपक महेश्वरी. तांबे गावानं इतकी त्यांची नेहमी होते. विकेट हॅट्रिक साठी विनेश कोळी लाईट अँड बाईट यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी. आपल्या स्पर्धेचे प्रणेते, आमचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेब. या मैदानाचा फेरा मारत असताना खरं तर ही प्रचंड गर्दी आज प्रेक्षकांची, उसळलेला जनसागर, खरं तर त्यांचे आभार मानण्यासाठी तिथपर्यंत पोहोचलेत. हे संपूर्ण प्रेम दिलंय या संपूर्ण जनतेनं. सुंदर ड्राईव्ह आहे यावेळेस. मात्र पाहूया सहबाज पोहोचलाय. वर कॅच, अप्रतिम झेल टिपलाय सहबाजला. मगाशी सुटला होता परंतु यावेळेस मात्र काय झेल टिपलाय. पोलीस बुद्धीनं काढले आयोजन दीपक महेश्वरी. आयोजन दीपक महेश्वरी. आयोजन दीपक महेश्वरी. तांबे गावानं
मागच्या 9 बॉल मध्ये 5 फलंदाज गमावलेत वाशीगाव संघानं आणि 6 धावा काढल्यात. इट्स अ हॅट्रिक बॉल. मगाशी हुकलं होतं पारितोषिक गोलंदाज जिशानचं. अरबाज शेखला मात्र पारितोषिक मिळणार का? तब्बल 13,000 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. आणि अरबाज मात्र या मैदानावर आज मुंबईमध्ये येऊन अरबाज शेख विकेट हॅट्रिक नोंदवणार का याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. पाठीमागच्या 2 बॉल मध्ये 2 सफलता आणि अरबाज शेखनं आजपर्यंत कैक वेळेला मात्र विकेट हॅट्रिक्स घेतल्यात, परंतु या विकेट हॅट्रिकला मात्र विशेष महत्व असेल. इट्स अ हॅट्रिक बॉल. हा चेंडू जोरदार अपील मध्ये उत्साह सुद्धा होता. पंचांनी मात्र अपील फेटाळले आणि अरबाज शेख पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी आली होती, परंतु एक चांगला निर्णय म्हणावा लागेल इकडे पंचांचा. डॉट बॉल, परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र या ओव्हर मध्ये जरूर पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुषार सावंत यांनी पुरस्कृत केलेला फोर्स फिटनेस वाशीगाव संघाची धावसंख्या 35 धावा 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. संपूर्ण स्पर्धेचे आपले आयोजक सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेब, त्यांच्या समवेत संपूर्ण आमची नियोजन टीम संपूर्ण मैदानाच्या भोवती खरतर एक राऊंड मारत असताना या संपूर्ण प्रेक्षकांना धन्यवाद देतात. खरतर अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलेली ही स्पर्धा. या विकेट हॅट्रिकला 8,000 रुपये आता विनेश विमल रायटर्स. विकेट हॅट्रिक साठी आता पारितोषिक वाढले. विनेश कोळी विमल प्रोप्रायटर्स यांच्याकडून 8,000. बंटी आलाय आणि पहिला चेंडू आपण पाहिला बंटीचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. बॅल सॉफ्ट झाल्यात. दिसत नाही, धोक्याच्या वेळेला दिसत नाही. सांगा पाहूया रिप्ले मधून एक्झॅक्टली काय घडलं होतं मैदानामध्ये. हा चेंडू बंटी जोशीचा सरळ जाऊन स्टंपला आदळला होता. हलकासा स्पर्श केला, बेल सॉफ्ट झाल्यात. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट, 7वा धक्का लागलाय तो फोर्स फिटनेस वाशीगाव संघाला. कोली वाड्यानं दयानी उतवले मी करताना साजरी गोरगरिबांच्या हाकेला नेहमी दीपक दादा धावून जाई. मागच्या 11 चेंडूमध्ये खरं तर सामना पलटलाय. सुरुवात काय धूमधडाक्यामध्ये झाली होती वाशीगाव संघाची, परंतु मागच्या 11 चेंडूमध्ये धाबा आल्या 6 आणि विकेट सुद्धा 6 गेल्यात आय थिंक. आणि त्याचमुळे खरं तर इकडेच मी तर म्हणेन थोडासा बॅकफुटवर येत असताना फोर्स फिटनेस. बंटीचा हा बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर स्ट्राईकचा. कव्हरला क्षेत्ररक्षक साहेबास त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल, परंतु धावसंख्या मात्र कंट्रोल केले. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं तब्बल 19 धाबा, दुसऱ्याही ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या. 30 धाबा 2 ओव्हर्स मध्ये असताना असंच वाटत होतं की 50-55च्या आसपास ही धावसंख्या जाईल, परंतु तिसरं षटक अरबाजचं आणि जिशानच्या सुद्धा पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धाबा आल्या होत्या, परंतु तदनंतर पुढच्या 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिली होती. म्हणजेच काय पहिल्या 8 बॉल पर्यंत वाशीगाव संघाचं वर्चस्व होतं आणि त्यानंतर हे वर्चस्व हिरावून घेतलं. फटका चांगला यावेळेस मात्र लॉंग ऑफला. व्हॉट अ कॅच, 100 कॅच, सुपर कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक झेल
8वा धक्का असेल. 36 या धावसंख्येवर 8वा धक्का आणि त्याचमुळे शेवटपर्यंत कधीही मॅच सोडत नसो आरसीसी पेठ संघ. 36 या धावसंख्येवर 8 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या 3 चेंडू खेळ बाकी आहे. बंटी जोशीचे षटक सुरू आहे, परंतु जिशानच्या त्या शेवटच्या 4 बॉलमध्ये झालेलं कमबॅक, परंतु त्याही पेक्षा मी म्हणेन आरसीसी पेठ संघाचे समर्थक जे आहेत ना, खरं तर त्यांनी एक वेगळी ऊर्जा या खेळाडूंच्या मनामध्ये आणली असेल. कारण समर्थकांमुळेच मी तर म्हणेन हा परफॉर्मन्स झालाय. प्रॉपर टायमिंग नाहीये. चेंडू बंटी जाऊन उचलेल तोपर्यंत मात्र 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर बूस्ट टू 37. 37 धावा धावफलकावर आहेत. आरसीसी पेठ संघासाठी नेहमीच कुठेही स्पर्धा असू द्या, कुठेही सामने असू द्या, मग भिवंडीमध्ये असू द्या, पालघरमध्ये असू द्या, मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग त्यांच्या पाठी नेहमीच राहिलाय. बंटीचा हा बॉल लॉफ केलाय. मच नीडेड पुढे दिला होता आणि पुढे दिलेला हा बॉल भिरकावून दिलाय. लॉंग ऑफच्या वरतून षटकार. एक विराई साईबाबांच्या पालखीला दादांचं योगदान. नवव्या क्रमांकाचा फलंदाज भारत यांच्या बॅटमधून मात्र हा षटकार आलाय. या धावा फार महत्वाच्या ठरणार आहेत. कदाचित या 6 धावांच्या मदतीनं टीमच्या टोटल मध्ये ऍड 43 धावा. 6 धाव्यानं 43 वर जाऊन पोहोचला स्कोर. टी.वाय. पाटील खरं तर या स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमी जी आहे त्याच्यामध्ये बॉलिंग कोच म्हणून खरं तर भारत सर त्या ठिकाणी शिकवतात. आज त्यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक यंगस्टार्स खरं तर घडतात. त्यामुळं क्रिकेट अगदी जवळून प्यायले. 9व्या क्रमांकावर जरी फलंदाजीसाठी आले असलं तरी तोच दमकम. महत्वाच्या धावा आहेत मी तर म्हणेन. या धावसंख्या जाऊन पोहोचले ती 43 वर. बंटीचा हाही बॉल वाईडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या वरतून भरत सरांच्या बॅट मधून आलेल्या षटकारानं धावसंख्या 49. सगळ्या प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना सगळ्यांना धन्यवाद करण्यासाठी खरं तर हे व्यक्तिमत्व संपूर्ण मैदानाच्या भोवती एक चक्कर लगावली. कारण या जनतेनं मात्र इथल्या प्रचंड प्रेम दिले खरं तर दीपकजी महेश्वरी साहेबांना. हे त्यांचं कार्य सांगते. एवढ्या मोठ्या संख्येनं खरं तर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेवर प्रेम करण्यासाठी आला. या सगळ्यांचं धन्यवाद करण्यासाठी दीपकजी महेश्वरी साहेब अगदी समोर जाऊन त्यांना हस्तांदोलन करतात. हे खरं तर प्रेम आहे त्यांचं सुद्धा. आणि डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आपण म्हणतो ना, अगदी जमिनीवर चालणारा माणूस, जमिनीवर राहणारा माणूस, कोणताही गर्व नाही. आणि म्हणूनच या संपूर्ण मुंबई विभागामधील या वॉर्डमधील जनता अगदी त्यांना आपलंसं मानलंय आणि अगदी आपुलकीनं खरं तर सगळ्यांना बांधून ठेवलंय. एक प्रेमानं बांधून ठेवणारा धागा आहे सध्याच्या घडीला दीपकजी महेश्वरी साहेब. आणि त्यांच्या पाठीमागे उभी असणारी ही संपूर्ण ताकद आणि ताकदच जणू सांगते दीपकजी महेश्वरी साहेबांचं कार्य किती महान आहे या संपूर्ण मुंबई विभागामध्ये. आणि आज आपल्यासाठी मात्र एक क्रिकेटची स्पर्धा एक निमित्त आहे, परंतु तुम्हा आम्हाला खरं तर एक वेगळी पर्वणी या स्पर्धेच्या निमित्तानं देण्यात आले. खरं ते प्रेम तुमचं सर्वांचं असंच राहू दे. ते 49 धावा झाल्यात. 50 धावांचं टार्गेट असेल ते आरसीसी पेठ संघाला आज सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी आपण 2 सन्मान या ठिकाणी घेतोय. आमचे मॅच ऑफिशियल्स
पंचांचं कार्य या स्पर्धेमध्ये पाहिलं. दीपकजी बाविस्कर सर आणि गणेशजी बाविस्कर सर आणि दीपकजी बोराडे सर आमचे बॅच अंपायर्स, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. दीपकजी बोराडे सर ज्यांचं खरं तर आजच्या रात्रीमध्ये पंचांचं काम त्यांनी पाहिलं. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये सुद्धा त्यांनी पंचांचं कार्य पाहिलं. दीपक बोराडे सर आज मात्र आपल्याला लाभलेत या ठिकाणी. अनेक स्पर्धा कव्हर करत असतात सातत्यानं. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच दीपक सर. आणि त्यानंतर गणेश बाविस्कर सर 5 रात्रीमध्ये खरं तर निपक्षपातीपणे पंचाचं कार्य पाहणारे आणखीन एक उत्तम पंच गणेश बाविस्कर सर, त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि खरं तर सगळे सन्मान स्वतः या स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे आयोजक दीपकजी महेश्वर साहेब, कारण हे चित्र तुम्हाला बाकीच्या स्पर्धांमध्ये मिळणार नाहीये. मुख्य आयोजक सगळेच खरं तर सन्मान करत नाहीत, परंतु या स्पर्धेमध्ये आम्हाला ते प्रामुख्यानं जाणवलं. सगळ्यांचे सन्मान मात्र खरं तर दीपकजी महेश्वरी साहेबांनी केलंय. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतो. गेले 5 रात्र खरं तर, आणि मुंबईची स्पर्धा म्हटली तर हा आवाज मुंबईच्या स्पर्धेमध्ये ऐकायलाच हवा, तो आमचे किरणजी भोईर सर. त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. किरणजी भोईर सर, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा, कारण त्यांच्या आवाजाशिवाय इकडच्या भागातली स्पर्धा होऊ शकत नाहीये. प्रत्येकाची इत्थंभूत माहिती त्यांच्यापर्यंत आहे या संपूर्ण विभागाची. आणि प्रत्येकाचा सन्मान सुद्धा खरं तर गेल्या 5 रात्रीमध्ये त्यांनी अगदी आपुलकीनं सगळ्यांचा केला. तर त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. किरणजी भोईर सर, थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे प्राप्ती डिजिटल, प्राप्ती लाईव्ह, चितूदादा गोंधळी या वाहिनीचे ओनर आहेत. चांगल्या रीतीनं खरं तर वावंजे ते ट्रॉम्बे कोळीवाडा हा प्रवास त्यांनी केला गेले 5 रात्र. आणि ही स्पर्धा मात्र कव्हर केली, तुमच्यापर्यंत सगळे अपडेट्स दाखवले. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा आमच्या कॅमेरामन्सनं टिपलं. संपूर्ण प्राप्ती लाईव्ह डिजिटलचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण कुडकुडत्या थंडीमध्ये खरं तर कॅमेरामन वर असतात, कधी कधी वेगानं बॉल त्यांच्या दिशेने येत असतो, तरी सुद्धा न डगमगता खरं तर कॅमेरा हलणार नाही याची सुद्धा काळजी घेत खरं तर छायाचित्रण ते करत असतात. सगळ्या कॅमेरामन्सला सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जितूदादा गोदळ या प्राप्ती डिजिटलचे ओनर आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. सोहेल शेखचा तडाखा, पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. विनेश कोळी, विमल प्रोप्रायटर्स यांच्याकडून 6 बॉल 6 षटकार. आणि सोपान बिरारी यांच्याकडून 4666 रुपये 3 षटकारांना. त्यानंतर श्याम कोळी यांच्याकडून सुद्धा लगातार 3 षटकारांना तब्बल 5000. ओ यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅकिंग ड्राईव्ह आहे, बॉल चाललाय सीमारेषा पार. सोहेल शेखच्या बॅट मधून चौकार. कोणी आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, स्पर्धा शिस्तीमध्ये सुरू आहे.
थोडस आवर घाला आपल्या भावनांना. सोहेल शेखनं दमदार सुरुवात केली. यावेळेस मात्र पाहूया पॉइंटच्या वरतून फटका सजवलाय. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला होता, पण तो टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं. 2 धावा मिळतील. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. सगळ्यांचे आभार खरं तर मानले पाहिजेत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदवला, ज्यांनी सहकार्य केलंय. सगळ्यांचीच नावं जरी आम्ही घेऊ शकलो नसलो तरी सुद्धा ज्यांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. ओ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. कॅच ड्रॉप. सोहेल शेखचा झेल सोडलाय. एक संधी चांगली होती. फोर्स फिटनेस वाशीगाव संघाला. इन्फॉर्म आहे बॅटर. यंदाचा हंगाम गाजवलाय त्याच्या फटकेबाजीनं. यंदाच्या वर्षी बंटी थोडासा शांत होता, परंतु सोहेल शेखनं अक्षरशः गोलंदाजांना कुटले आणि त्याचा सोडलेला झेल कुठेतरी एक कॉन्फिडन्स वाढवणारा ठरला असता. या चुका टाळाव्या लागतील वाशीगाव संघ, अन्यथा रातो के कातील, नाईट चॅम्पियन, नाईट किंग या संघाला पराभूत करण्यासाठी मात्र तुम्हाला मोठी मेहनत घ्यावी लागेल. परंतु अशा चुका जर झाल्या तर मात्र काही खरं नाहीये. संधी तुम्ही दिलीत ना आरसीसी पेठ संघाला, तर तुम्ही बाहेर गेलाच म्हणून समजा. आजपर्यंत बऱ्याच वेळेला खरं तर अनेक मोठ्या संघांना पराभूत करत हा संघ आतापर्यंतचा प्रवास केलाय. एज लागले. फ्लाइंग स्लीपला उडालेला झेल. नमित पगडे आउट. पहिला धक्का आरसीसी पेठ टीमला. इनॅट नंबर 3 बंटी जोशी. बरेचसे डान्सर सुद्धा घेऊन आलेत. हे वेगळ्या स्टेप्स आहेत, वेगळ्या डान्स अकॅडमी मध्ये लावले असतील. या पहा टीव्ही स्क्रीनवर. आमचे कॅमेरामन सुद्धा कुठे कुठे लक्ष देतात बघा. साजिद शेख है. छोटा पैकेट बड़ा धमाका. बंटी जोशी मैदानामध्ये इन झालाय आणि सध्याच्या घडीला ही लोकप्रिय जोडी आता मात्र खेळपट्टीवर आहे. बंटी जोशी आणि सोहेल शेख. बॉलिंग मार्कवर भारत. चांगला चेंडू यावेळेस टप्पा पडला. थोडीशी उसळी घेणारा होता. सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू निघून गेला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 1 गडी बाद 13 धावा. हा सामना जिंकण्यासाठी मोठी मेहनत करावी लागेल आरसीसी पेठ संघ, कारण 50 धावांचं टार्गेट. शेवटच्या 2 षटकार जे बंटी जोशीच्या विरोधामध्ये आले होते ना, ते 2 षटकार कदाचित या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतील. 9व्या क्रमांकाचे फलंदाज भारत यांनी जे 2 षटकार मारले होते आणि तेच थोडंसं टेन्शन वाढवणारे ठरले होते आरसीसी पेठ साठी. पहिल्या षटकामध्ये 13 धाबा आल्यात. हा किल्ला लढवायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत मात्र तळ ठोकावा लागेल, शड्डू ठोकावा लागेल, तरच या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करता येण्यासारखं आहे. तीन ओव्हर्स मध्ये अजूनही गरज आहे ती तब्बल 37 धावांची. 37 रिक्वायर्ड. ट्रॉम्बे कोळीवाड्याची नाईट ची ही फायनल मात्र कोणता संघ जिंकणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. एका बाजूला फोर्स फिटनेस तुषार सावंत यांनी पुरस्कृत केलेला वाशीगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रकाश स्मृती आरसीसी पेठ संघ. प्रकाश स्मृती करणजी कोळी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
जवळ दुसऱ्या षटकाकडे गोलंदाजी मार्कवर येतोय योगेश भगत, अर्थातच गॅरोचा आउटसाइड ऑफस्टंप थोडासा हा चेंडू होता, थोडासा फुल टॉस होता, परंतु दुरून खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 14 वर. 14 ऑन बोर्ड. सोहेल शेखची इनिंग फार महत्वाची ठरणार आहे, कारण 14 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. अजून बरीच मजल मारायची आहे, त्यामुळे पार्टनरशिप होणं या दोन फलंदाजांमध्ये फार महत्वाचं आहे. प्रॉपर टायमिंग नाहीये, कोणती धाव मिळणार नाहीये. सोहेलला थोडासा अनोख्या पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. गॅरो सुद्धा कसलेला खेळाडू आहे, वाशीगाव संघाची ओळख आहे गॅरो. अनेक ओपनच्या स्पर्धा खेळलाय योगेश, आणि त्याचमुळे अशा स्पर्धांचा, अशा मॅचेसचा अनुभव मात्र प्रचंड आहे. ओ गॅरोचा शॉट ऑफ लेंथ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून नेलाय. सोहेल शेखच्या बॅट मधून येतोय गगनचुंबी षटकार. क्या बात है, प्रचंड खुश आहेत चाहते. सेल्फी घेण्यासाठी हा पहा सेलिब्रेशन पहा. सेल्फी घेतल्यानंतर सोहेलच्या बरोबर किती आनंद झालाय. हे प्रेम आहे खरं तर, आणि सोहेलला हे प्रेम दिलंय त्याच्या या फलंदाजीनं आजपर्यंत. या 6 धावेनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. अजूनही 30 धावांची गरज आहे. सोहेल शेवटपर्यंत राहिला तर मात्र या धावा त्याच्यासाठी फार मोठ्या नाहीयेत. आणि दुसऱ्या बाजूला बंटी जोशी आहेच. आरसीसी पेठ संघ सध्याच्या घडीला, चला बॉल गेला असेल तर दुसरा घ्या. अंतिम सामना आपण पाहतोय या स्पर्धेची. गेले 5 रात्र सगळ्यांनी मेहनत घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, आणि स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. काही मिनिटं बाकी आहे ही स्पर्धा, त्यानंतर ही स्पर्धा जरूर निरोप घेईल. निरोप घेण्याआधी मात्र बऱ्याचशा आठवणी मात्र ही स्पर्धा गेले 5 रात्र प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये स्थान करून निघून जाणारा प्लेड ऑन झालाय. गॅरोचं सेलिब्रेशन, विकेट डाऊन. सोहेल शेख डिफॉल्ट. सगळ्यात मोठा आदरा आरसीसी पेठ संघाला. सोहेल शेख मैदानाच्या बाहेर सेलिब्रेशन पाहायला मिळतं. फोर्स फिटनेस वाशीगाव संघाचा महत्वाचा चेहरा गमावलाय आरसीसी पेठनं. चला प्रेक्षकांना विनंती, आपण कोणी मैदानामध्ये येऊ नका प्लीज. त्या 4 ओव्हर्स नंतर मैदान तुमचं आहे. खेळामध्ये व्यत्यय बिलकुल आणू नका. चला प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु प्रत्येक वेळेला प्रेक्षक जर आले तर आपल्याला डिस्टर्बन्स होतील. खेळाडूंचं सुद्धा लक्ष विचलित होतं. सगळ्या प्रेक्षकांचे आभार आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे, परंतु खेळाडूंना आता खेळ खेळू द्या. मॅच अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. अंतिम सामना जसा व्हायला हवा दीपकजी महेश्वरी साहेबांच्या स्पर्धेचा, अगदी तशीच मेगा फायनल मात्र रंगते. दी ग्रँड फिनाले, शेवटचा सामना, अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल, आणि त्याचा मन मुराद आनंद घेताना आमचे क्रीडा रसिक सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सोहेल शेखची विकेट बरंच काही सांगून जाणारी आहे, आणि त्यानंतर गॅरोचं अग्रेसिव्ह सेलिब्रेशन मात्र पाहायला मिळालं होतं. दुसरा धक्का लागलाय प्रकाश स्मृती आरसीसी पेठ टीमला. धावसंख्या 20 असताना 30 धावांची गरज आहे. सोहेल शेखच्या जाण्यानंतर बंटी जोशीला आता मात्र लीड करावा लागेल.
मॅच बॉल आहे सांगा पहिला मॅच बॉल आहे चला मॅच बॉल आला असेल तर घेऊन टाका. बेल्सच भेटत नाही बेल्स हरवली तिकडे. प्रेक्षक आले होते मगाशी मैदानात. म्हणून आतमध्ये येऊ नका. बेल्स फार महाग असतात खरं तर. एलईडी बेल्स त्याची किंमत आम्हाला ठाऊक आहे. तर कोणी बेल्स जवळ जाऊ नका. चला कॅमेरामध्ये दिसतंय कोणत्या बाजूला गेले बेल्स. चला दाखवा एकदा टीव्ही स्क्रीनला मिळाली नसेल तर. चला शोध घ्या. मगाशी ऑडियन्स सुद्धा आली होती त्यांच्यावर सुद्धा कॅमेरा फोकस करा. पटकन कोणी खिशात उचलून नेली असेल तर. चला नॉन स्ट्राईक गेमचे बेल्स तिकडे लावा अंपायर्स. तिकडे गेले ते हंपायरच्या राईटीचा हंपायर तिकडे राईटी हंपायर इकडे स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला बेल्स गेली होती दिसतंय असं कॅमेरामध्ये. तर त्या बाजूला त्या बाजूला त्या बाजूला कारण कॅमेरामध्ये स्पॉट झालाय. शुभम आहे का तिकडे. शुभमच्या जवळ समोर ट्रॉम्बेचे प्लेयर्स आहे त्याच्या समोर बेल्स आहे तिकडे. पुढे पुढे हा बरोबर पुढे आलात तिथे बघा. हा चला मॅच चालू करूया आपण. का डिस्टर्बन्स नको. लिंक तुटली ना खेळाडूंची तर मग मॅचची वाट लागते. चला बेल्स मिळालेली नाहीये परंतु मॅच चालू करूया. बेल्सला मिस कॉल द्या कोणीतरी. 20 धावा झाल्या. 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विकेट आले सोहेल शेखची आणि या मॅच मध्ये मात्र पुनरागमन पाहायला मिळाले फोर्स फिटनेस. क्यारो पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. तन्वीर आलाय मैदानामध्ये. तन्वीरचा मिस्क्यूट झालेला फटका आहे. यष्टीरक्षकानं टिपलाय झेल. खातही उडू दिलं नाहीये तन्वीरला. तन्वीर बाद होतोय. तिसरा धक्का आरसीसी पेटला. वाशीगाव पुन्हा पेठ पुन्हा वाशीगाव आणि त्याचमुळे मेगा फायनलची रंगत मात्र अजून वाढले. क्रिकेट या खेळातली रंजकता मात्र पाहायला मिळते. फुल पैसा वसूल मॅच. रात्रीची आता 3 वाजायला आलेत परंतु घरी जाण्याचं कोणीही नाव घेताना दिसत नाहीये. ऋषी श्यामकोळी यांच्या वतीनं आरसीसी पेठ संघ जिंकला तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु आता थोडेसे परिश्रम घ्यावे लागतील. बंटी जोशी जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत आरसीसी पेठ संघाला सगळं शक्य आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावा करायच्या आहेत पेठ संघाला फायनल जिंकण्यासाठी. मेगा फायनल पाहत आहे आपण या स्पर्धेची. याही वेळचा चेंडू जाऊन सरळ स्टंपवर आदळलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. इट्स अ विकेट हॅट्रिक. ग्यारोची विकेट हॅट्रिक.
प्रेक्षक वर्ग दीपकजी महेश्वरी साहेबांची स्पर्धा अक्षरशः डोक्यावर उंचून घेतले मित्र म्हणेन. प्रत्येकाला मात्र एक वेगळा आनंद दिला या स्पर्धेनं. मन मुराद आनंद लुटत असताना आणि साहेबांना काय हवं हेच हवं होतं. खरं तर प्रेक्षकांना आनंद देणं या स्पर्धेमधून हेच त्यांना हवं होतं आणि ते मित्र म्हणेन कमावलंय त्यांनी. आणि या चेंडूवर जर विकेट आली गॅरोला, त्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय दीपकजी महेश्वरी साहेब यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक, 10,000 रुपीज. गॅरोला मात्र ही सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक तर घेतले, एक विकेट घ्यायची आहे. सिद्धेश कोळी मैदानामध्ये दाखल झालाय. स्विचिटचा प्रयत्न होता यावेळेस, मात्र पहिला चेंडू फेस करत असताना गॅरोच्या अगेन्स्ट डॉट बॉल येताना दिसलाय. परंतु कमालीचं षटक ज्या पद्धतीनं सुरुवात धूमधडाक्यामध्ये झाली होती मगाशी बाशिगाव संघाची सुद्धा, त्यानंतर जिशान अरबाजनं टाकलेली ती षटकं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 2 षटकार मारत भारत यांनी बदललेला खेळ. आणि इकडे सुद्धा सुरुवातीला आपण पाहिलं सोहेलच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आणि तदनंतर मात्र गॅरोनं घेतलेली विकेट हॅट्रिक. हे बरंचसं साम्य तुम्हाला दोन्ही इनिंग्स मध्ये पाहायला मिळतंय. आणि त्याचमुळे मात्र हा सामना कोण जिंकेल इथे बसलेला कोणीही सांगू शकणार नाहीये. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. क्रिकेट या खेळामध्ये नेहमीच तुम्हाला अनिश्चितता ठासून भरलेली पाहायला मिळते. बेभरवशाचा खेळ आहे हा. पैजा बऱ्याचशा लागल्या असतील आजही आणि इथे पैज जिंकणं सुद्धा फार कठीण आहे. परंतु बेभरवशाचा खेळ, अनिश्चितता नेहमीच तुम्हाला या खेळामध्ये पाहायला मिळते. सर्टन्टी नसते या खेळामध्ये आणि त्याचमुळे फुल पैसा बसूल मॅच. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्या सगळ्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. पहिल्या चेंडूवर जर विकेट आली तर तब्बल 20,000, मी बरोबर ऐकलंय, 20,000 रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेचे प्रणेते दीपकजी महेश्वरी साहेबांच्या वतीनं. फर्स्ट बॉल पे विकेट आणि इकडे मात्र लेग बिफोर द विकेट. सगळ्यात मोठी विकेट मात्र या मॅचची मिळवले ती फोर्स फिटनेस वाशीगाव संघानं. त्यामुळे आता थोडस टेन्शन, आता थोडे धाबे दणाणले असतील आरसीसी पेठ संघाचे, कारण ही विकेट फार निर्णायक होती. कारण बंटी जोशी खेळपट्टीवर राहिला असता तर या मॅचचा नक्षा मात्र त्यानं पालटवला असता. परंतु पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळाली ती विजय या गोलंदाजानं. सिद्धेशच्या साथीला आता मात्र नवीन फलंदाज सैबाज शेख. लढावं लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. आता बंटी नाहीये, सोहेल नाहीयेत, नमित नाहीये. शॉट ऑफ लेंथ आखूड टप्प्याचा बॉल पूल केलाय. ओ झेल टिपलाय त्या ठिकाणी. कमाल कॅच आहे, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. परंतु पंचांनी सांगितले थोडं आपण टीव्ही अंपायरची मागणी केली.
अशा अनेक स्पर्धा खरं तर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. अनेक मोठ्या स्पर्धा ज्याचे अपडेट्स तुम्हाला घर बसल्या येतील. तुम्हाला फक्त युट्यूबला जाऊन हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉनला हिट करा आणि प्रेम करा या चॅनलवर. आपल्या मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आहे. नॉट आउट इज द कॉल. चला मॅच चालू करा. फलंदाज सुरक्षित असेल. सैबा शेख त्या ठिकाणी होता. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचलाय तो 21 या आकड्यावर. 21 रन्स. 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. शेवटचे 2 षटकार फार निर्णायक ठरतात या मॅच मध्ये. अन्यथा संपूर्णपणे वर्चस्व होतं या मॅच मध्ये. 9व्या क्रमांकाचे भारत सरांनी मारलेले 2 षटकार. वेगवान चेंडू होता. इकडे लॉंग स्टॉप निघालाय आणि पाहायला गेलं तर रस मिळतील. वाईड बॉलच्या 5 बिना मेहनतीच्या धावा आरसीसी पेठ संघाच्या खात्यात. पाच धावा अशा क्षणाला आल्यात. गरज होती धावांची आणि कुठेतरी तो आस्किंग रन रेट खर तर कमी करायचा होता. आणि आमचे खर तर अंपायर्स, द ग्रेट अंपायर गणेश भाविस्कर सर यांचे चाहते सुद्धा बरेच आहेत या मैदानावर. पहा टीव्ही स्क्रीनवर त्यांना भेटायला बरीच माणसं येत असतात. प्रेम करतात सगळेच जण त्यांच्यावर. गोलंदाज तयार. शॉट ऑफ टाकून टप्प्याचा बॉल भिरकावलाय आणि सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय षटकार. आरसीसी पेठ संघ बाउन्स बॅक करतो मॅच मध्ये. Required now remaining 9. मागच्या बॉलवर आलेल्या तब्बल 11 धावेनी मात्र हा सामना पालटलाय. त्यामुळे अगोदरच म्हणालो होतो खेळ म्हटला तर हा बेभरवशाचा खेळ आहे. कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. निर्णायक क्षणाला मात्र आलाय षटकार. ऑन साइडला आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता तो सिद्धेश कोळीनं, परंतु यावेळेस मात्र बीट केले गोलंदाज विजयनं. 8 बॉल 18 धाबा. निदान एखादी बाउंड्री, 2 धाबा, 3 धाबा ज्या काही पदरात पडतील आरसीसी पेठ संघाला पुढच्या 2 बॉल मध्ये धाबांची गरज आहे. इकडे मात्र सिद्धेश कोळी डिपार्ट. महत्वाची विकेट. आणखीन एक सेलिब्रेशन वाशीगावचं. शेवटचे 7 बॉल 18 धाबांची आवश्यकता.
9 बॉल मध्ये 18 धाबांची गरज होती. आता मात्र 7 बॉल मध्ये 18 धाबा. पटकन 2 चेंडू निर्धाव टाकले ते गोलंदाज विजयनं. 9 बॉल 18 थोडस चेसेबल आव्हान होतं असं वाटायला लागलं होतं. कदाचित आरसीसी पेठ संघ या 3 बॉल मध्ये एखादा मोठा स्ट्रोक खेळेल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये निदान 10-12 धाबा ठेवेल. परंतु आता मात्र 18 धाबांची गरज आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलवर निदान चौकार आला तरी सुद्धा 14 राहतील. प्रयत्न करायला हवा. सिद्धेशने काय केलं, मोठ्या फटक्यासाठी गेला. कुठेतरी शेवटच्या 3 बॉल मध्ये 4-5-6 धाबा जरी आल्या असत्या तरी सुद्धा त्या सफिशियंट ठरल्या असत्या, कारण आणखीन एक षटक येणं बाकी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचा चेंडू सादर करेल विजय. शॉट ऑफ लेन, टप्पा पडला, उसळी घेतली, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 बॉल आणि 17 धाबांची गरज आहे. 70 नीडेड नाव. 33 धाबा धाव फलकावर. 17 धाबा अजूनही दूर आहे. रात्रीच्या 3 वाजता सुरू असणारी या स्पर्धेची मेगा फायनल. घरी जायचं नाव घेत नाही कोणी, एवढं प्रेम मात्र या स्पर्धेवर केलंय. घड्याळ सुद्धा कोणी बघत नाही ढुंकूनी. कोणी स्पर्धा आहे दीपकजी महेश्वरी साहेबांची. ओ शॉट आलाय लॉंगोच्या वरतून, सामन्याला कलाटणी देणारा, पुन्हा एकदा कमबॅक करणारा आरसीसी पेठ टीम साठी षटकार खेचलाय तो निशांत. फुल पैसा वसूल मॅच. किती वळणं घेतलेत खरं तर या मॅच मध्ये आपण पाहिली असेल तर. वाशीगाव पेठ, पेठ वाशीगाव, वाशीगाव पेठ. बऱ्याच वेळेला प्रत्येक चेंडू गणिक मात्र हा सामना बदलताना दिसलाय. आणि या स्पर्धेची फायनल जशी व्हायला हवी ना, वर्षानुवर्ष लक्षात ठेवणारी ही फायनल मात्र राहणार आहे. प्रत्येक जण या फायनलचा मन मुराद आनंद घेत असताना. रात्रीच्या 3 वाजता एवढी गर्दी ऑनलाईनला कधीच होत नाही. त्यामुळं प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन फायनल पाहतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही दीपकजी महेश्वरी साहेबांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी. एवढी चांगली स्पर्धा तुम्हाला दिले. दीपकजी महेश्वरी साहेबांनी अजून काय हवंय, नाद केलाय आज मात्र या स्पर्धेनं. सगळे गर्दीचे उच्चांक मोडलेत आणि फुल पैसा वसूल, फुल वेळ वसूल खरं तर ही मॅच आहे, ही स्पर्धाच. आणि म्हणूनच या स्पर्धेनं वेळ लावलंय अक्षरशः लोकांना. सगळ्यांनी डोक्यावर घेतले या स्पर्धेला. शेवटचं षटक आणि हेच ते व्यक्तिमत्व आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहताय. या स्पर्धेचे प्रणेते आमचे भक्कम आधारस्तंभ दीपकजी महेश्वरी साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे ही संपूर्ण जनता. हा आशीर्वाद आहे, हे प्रेम आहे खरं तर या संपूर्ण विभागाचं त्यांच्यावर. आणि म्हणूनच 3 वाजले तरी हालायला कोणी तयार नाहीये. फुल टॉस, नो बॉलचा इशारा पंचांचा, परंतु फुल टॉस मिस केलाय फलंदाजांना. 6 चेंडू आणि आता मात्र 10 धाबांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड नाउ, रिमेनिंग 6. 10 रनों की जरूरत है 6 गेंदों में. मॅच होती कुठे, आली कुठे. प्रत्येक वेळेला काही ना काही घडते. ईश्वराच्या मनामध्ये सुद्धा काय चाललं असेल, कोणता संघ फायनल जिंकणार, एक संघ जिंकणार, परंतु तो कोणता असेल इथे बसलेला कोणी धमकावून सांगू शकत नाही हा संघ जिंकणार आहे. कारण सगळ्यांची भाकीतं मात्र चुकीची ठरलेत. मगासपासून सगळ्यांचे अंदाज फोल ठरवलेत क्रिकेट या खेळानं. तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ आहे क्रिकेट. फ्रीडचा बॉल आहे. 6 बॉल मध्ये 10 धाबांची गरज आहे. युवराज मुनियान आमचे लाईव्ह व्ह्युअर्स, लाईव्ह नंबर 1, त्यांचं सुद्धा आभार मानू. या सगळ्या लाईव्हची सुद्धा तेवढीच भरभरून स्तुती करतात. सगळ्या लाईव्ह प्रेक्षकांचा आभार. बॅकफुट वरून खेचलाय, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार.
आम्ही पाहिला नव्हता आजपर्यंत. आमच्या महिला पदाधिकाऱ्यांची सुद्धा तेवढीच लक्षणीय उपस्थिती अजूनही खरं तर या व्यासपीठावर या क्रिकेटचा आनंद घेत असताना सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चौकार आलाय आणि आता मात्र सामना थोडासा पुन्हा एकदा आरसीसी पेठ संघाच्या बाजूने घुमत असताना शेवटचे 5 बॉल आणि 6 धाबांची गरज आहे. संपूर्ण मुंबईमधील दोन्ही विभाग प्रमुख आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला विभाग प्रमुख त्यांचं सुद्धा खरंच मी कौतुक करावं वाटतं, कारण 3 वाजून गेलेत आणि खरं तर या स्पर्धेवर किती प्रेम आहे पहा. क्रिकेटचा आनंद घेत असताना परंतु वेळ वसूल झाले. बॉल लॉफ्ट केलाय हवेत आहे, कदाचित सेफली लँड. क्षेत्ररक्षक पोहोचला होता. दुसरी कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न रनिंग मिड द विकेट स्पॉट. 1 रन शॉट अंपायरचा डिसिजन येतोय. 1 धाव शॉट, त्यामुळे 3 धावा पळून काय फायदा झालेला नाही आरसीसी पेठ टीमला. कडे 1 धाव तर शॉट काढले. पॉपिंग ग्रीज मध्ये बॅट पोहोचली नसेल इकडे. मात्र पंच पहा, एवढ्या रात्री सुद्धा खूप चांगलं पंचांचं काम निपक्षपातीपणे मात्र पार पाडलं जात आहे. दीपकजी बोराडे सर त्या ठिकाणी आहेत. शॉर्ट रनचा इशारा देत असताना त्यामुळे 2 धावा मिळतील, परंतु स्ट्राईक आता मात्र चेंज होईल. धावसंख्या झाली ती आतापर्यंत 46 धावा. 4 धावांची गरज आहे 4 बॉलमध्ये. 4 चेंडू आणि 4 धावा. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं समीकरण मात्र या मॅच मध्ये येऊन टेपलंय. मगाशी 9 बॉल 18, 8 बॉल 18, 7 बॉल 18 असा सामना घुमत होता, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला तो षटकार. खरं तर मॅच फिरली कुठून असेल तर व्हाईट बॉलच्या 5 धावा. व्हाईट बॉलच्या 5 धावा खरं तर थोड्याशा डोकेदुखी ठरल्यात आतापर्यंत फोर्स फिटनेस वाशीगाव संघासाठी. आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर षटकार आला होता. हा टर्निंग पॉइंट होता, परंतु अजूनही क्रिकेट आहे. या मॅच मध्ये कधी काय घडेल समजणार नाहीये, कारण मगाशी गॅरोनं विकेट हॅट्रिक घेतली होती. अशीच जर गोलंदाजी राहिली तर या 4 बॉलमध्ये 4 धाबांसाठी सुद्धा संघर्ष करावा लागू शकेल तो प्रकाश स्मृती आरसीसी पेठ संघाला. परंतु शेवटपर्यंत मात्र लढा दिला जातोय, लढलं जाते या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 4 धाबांची गरज आहे. यावेळेचा चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला गोलंदाजाचा. रितेशचा एक चांगला चेंडू, डॉट बॉल. 3 चेंडू आणि आता मात्र 4 धाबांची गरज आहे. पुन्हा एकदा हलकसं कमबॅक करत असताना मॅच मध्ये, त्यामुळे सिंगल डबल्स रन सुद्धा फार महत्वाच्या ठरतील आरसीसी पेठ संघाला जर मेगा फायनल जिंकायची असेल तर. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र 4 करायचे 5 करायचे. शॉर्ट रन पकडून ना, शॉर्ट रन पकडून 6 पाहिजे होत्या, 2 काढल्या ना. त्या तिसरी 6 धाबा हव्या होत्या, 2 धाबा काढल्या. खरं 3 काढल्या होत्या, त्यातून एक शॉर्ट रन मायनस केली. 4 पाहिजे होत्या आणि 4च आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धाबा. पहा खेळाडूंचं सुद्धा लक्ष किती आहे. एक धाबेसाठी महत्व दिलं जात आहे. ओ ड्राईव्ह केलाय बॉलला सरळ लॉंग ऑन कडे. जेल टी फ्लाय. पुन्हा वाशीगाव मॅच मध्ये काय सामना सुरू आहे. चित्त थरारक लढत मॅच पाहायला मिळते. कधी आरसीसी पेठ, कधी वाशीगाव, पुन्हा आरसीसी पेठ, परत वाशीगाव. कोण जिंकणार कोणालाच माहिती नाहीये. शेवटचा बॉल ठरवेल. मध्ये आरसीसी पेठ संघाला चॅम्पियन होण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 4 बॉलमध्ये 4 धावांची गरज होती. सिंगल रन घेऊन हा सामना सोपा करता आला असता, परंतु खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. षटकारानं जिंकवीन कदाचित हेच मनामध्ये होतं आणि इकडेच मात्र फसलाय हा फटका आणि महत्वाची विकेट मात्र गमावली ती निशाननं. 9व्या क्रमांकाचा जिशान शेख मैदानामध्ये दाखल होत असताना
9व्या क्रमांकाच्या भारतनं मात्र 2 षटकार ठोकले होते आणि तेच महत्वाचे ठरले होते. कदाचित तेच 2 षटकाराभोवती परत तीच मॅच येते. त्या शेवटला आलेल्या 12 धावा, शेवटच्या 2 बॉलमध्ये त्या 12 धावा मात्र निर्णायक ठरणार का या मॅच मध्ये, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. 2 चेंडू 4 धावा. पुन्हा टेन्शन आता मात्र आरसीसी पेठ संघावर आलंय. 4 बॉल 4. सगळ्यांना असंच वाटलं होतं आरसीसी पेठ संघ आता मात्र जिंकणार, परंतु जेव्हा आपण रिलॅक्स मोड मध्ये होतो तेव्हाच खरं तर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा त्याच वेळेला झडप घालतो आणि पुन्हा एकदा वाशीगाव संघाला थोडीशी पकड मजबूत केली या मॅच मध्ये. सामना कमालीचा लांबलाय, परंतु चुरशीचा पाहायला मिळतो. चित्त थरारक लढत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं. शेवटचे 2 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. 46 धावा धावफलकावर आहेत. 50 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 4 धावा. चौकारांनी जिंकवणार, षटकारांनी जिंकवणार का डबल्स घेऊन जिंकवणार हा येणारा काळ ठरवेल, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत मात्र मेगा फायनल जाणार हे यावर मात्र शिक्कामोर्तब झालंय. लास्ट बॉल थ्रिल तुम्हाला पाहायला मिळणार जरूर, त्यामुळे कदाचित या मॅचचा निकाल तुम्हाला शेवटच्या चेंडूवर घेऊन जाणारा ठरणार आहे. परंतु पाहूया, गोलंदाज रितेशनं मात्र कमबॅक केलं या मॅच मध्ये. पाठीमागचे 2 निर्धाव चेंडू टाकून महत्वाचा चेंडू सादर केले रितेश. ओ व्हॉट अ शॉट! या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आरसीसी कलात्मक फटका, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक या सिच्युएशनला. रातों के कातिल नाईक चॅम्पियन आरसीसी पेठ संघानं मैदान मारलंय.